शिमगाणी। मनोजला सवय नाहीये इतकं शांत आणि एका जागी बसण्याची। तू खरंच हे सगळं माझ्यासाठी करतोय का? मला लग्नापूर्वीचा मनोज आता पुन्हा पाहायला मिळेल का? असं होणार असेल तर मी सुद्धा एक पाऊल पुढे टाकायला तयार आहे। काय करणार आहे मी इथे बसून? आलो तर आहे, पण पुढे काय? यांच्या सूचनेप्रमाणे वागावं लागणार आहे वाटतं। थँक्यू। बऱ्याच दिवसांपासून तुझ्या हातचा चहा प्यायलो नव्हतो। छान झालाय। मी तयार होते तुला आयुष्यभर माझ्या हातचा चहा द्यायला, पण तूच तसं बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत। आदित्य, तुझा प्लॅन यशस्वी होणार, नक्की यशस्वी होणार। चला, चित्राचं टेन्शन कमी होणार असं दिसतंय, पण या टेन्शनचं काय? अभ्यास तर करावाच लागणार। बापरे, खूपच जवळ आली परीक्षा। बोला बाबा, कसे आहात? जय हो मेघना। बाबाजींच्या कृपेने मी मजेत आहे हो, पण तुम्ही तिकडे मजेत नाही आहात। तुमच्या अवतीभोवती खूप संकट आहेत, खूप गोंधळ आहे, आणि हे तुमच्या लक्षात येऊन सुद्धा तुम्ही लक्षात आणत नाही आहात। बाबा, आता काय बोलताय तुम्ही? अहो मेघना, त्या अण्णांबरोबर त्या विचित्राला गावी जाऊ द्यायचं सोडून कशाला अडवून ठेवलं तिला? अहो बाबा, चित्रा स्वतःच गावी जायला नाही म्हणाली, मग आम्ही काय तिला जबरदस्तीने पाठवणार होतो का? आणि आता मनोज आमच्या घरी राहायला आलाय, त्यामुळे मला तरी असं वाटतंय की ते दोघं पुन्हा सुखाने संसाराला सुरुवात करतील। काय काय बातमी दिलीत हो तुम्ही मेघना? म्हणजे मनोजराव तिकडे आलेत? जय हो जय हो जय हो, म्हणजे माझ्या बोलण्याचा परिणाम झाला। जय हो जय हो। तुमच्या बोलण्याचा? काय म्हणालात? अहो अहो म्हणजे बाबाजींशी मी जे बोललो ना त्याचा परिणाम झाला असं म्हणायचंय मला। पण प्लीज मेघना, ह्या वेळेला त्या दाढीवाल्याबरोबर त्या विचित्राला जाऊ द्या हा, तुम्ही प्लीज अडवू नका। अहो एक गोष्ट लक्षात घ्या हो, अहो ते दोघे तिकडे सुखी राहिले तर त्यातच तुमचंही सुख आहे, हे तुमच्या लक्षात येत आहे का? येत आहे की नाही सांगा मला, येत आहे की नाही? हो बाबा, चित्रा मनोज एकत्र आले तर सगळ्यांनाच खूप आनंद होईल। पण बाबा, अण्णा इथे आल्याचं तुम्हाला कसं काय कळलं? मला मला ओ, आता कळलं मला। चित्रा मनोजची खबरबात अण्णांना कशी कळली ते? नाही 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 मेघना, म्हणजे मी
बाबा, पण यावेळी मात्र तुमच्या वागण्याचा उपयोग झाला हं? अण्णा अचानक आल्यामुळे कोंडी फुटायला मदतच झाली. जय हो मेघना, जय हो. अहो काय बातमी दिली तुम्ही. जय हो, जय हो, जय हो. अहो अण्णा काय, मी काय, आमच्या दोघांची इच्छा एकच न हो. आपापल्या मुली त्यांच्या त्यांच्या घरी सुखी राहाव्यात, होय की नाही हो? हा, तुम्ही सुखी राहा हो मेघना. खूप सुखात आयुष्य काढा. हा, छान बातमी दिलीत हो, छान बातमी. जय हो, जय हो, जय हो. बाय. अर्चू, ए अर्चू, आहेस का ग? अगं माई, आई आई ग. तू कशाला आलीस इतक्या? मला बोलवायचं ना, मी आले असते खाली. कशाला? तुझं काम चाललंय ना आता. आई 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 ग. आणि मलाही तेवढाच व्यायाम नाही का? अर्चू, जरा तुझ्याकडे काम होतं हो माझं. सांग ना, काय ग? नाही म्हणजे मनोज आलाय ना राहायला आपल्याकडे. 2 दिवस त्याच्या राहण्याचं काय करायचं असा विचार चालला होता हो मनात. नाही म्हणजे बघ हो, माझं काय म्हणणं आहे, मयूला तुमच्या खोलीत राहू दे आणि चित्र आणि मनोज मयूच्या खोलीत राहतील. नाही म्हणजे सगळं आपण त्यांचा रागरंग बघून काय ते ठरवूया हो. पण मयूशी बोल हो तू, आणि तू हे डोक्यात ठेव म्हणून सांगायला आले तुला. माई, अगं तू कशाला उगाच टेन्शन घेतेयस? एवढंच आहे ना. झालं तर मग मयू गेली आता ड्रॉइंग क्लासला. ती आली की मी तिच्याशी बोलते. हा, तुला काही मदत हवी असेल तर सांगा. मदत? काल आपण सजावटीच्या सामानाची ऑर्डर दिली होती ना, तिथून मला फोन आला होता की ते सामान इथे आणून देण्यासाठी त्यांच्याकडे कोणी माणूस नाहीये. ते प्लीज तू सामान इथे आणू शकशील का? आणि अगं मयू सुद्धा ड्रॉइंग क्लासला गेलीये. जर येता येता तिलाही पिकअप केलंस तर फार बरं होईल. म्हणजे सध्या तरी ही 2 काम आहेत. प्लीज, म्हणजे तुला जमलं तर कर. अगं मग हुकूम सोड ना वहिनी. प्लीज काय म्हणतेस? जाते मी, आणि जाताना मनोजलाही बरोबर घेऊन जाते. हा, म्हणजे जाते मी, जाऊन येते. नुसत्या मनोजच्या येण्यानं नकळत इतका फरक पडला हिच्यात. देव करो आणि त्या मनोजच्या डोक्यातही प्रकाश पडू ग बाई. नक्की पडेल माई. त्या दोघांचं अजूनही एकमेकांवर खूप प्रेम आहे. हो ग. मला इतकं मस्त वाटतंय तुम्ही आलात म्हणून. मी आईला नेहमी म्हणते की आपण एवढ्या बागेजवळून जातो तरी सुद्धा बागेत जात नाही. अगं घरी जाऊन तुला अभ्यास करायचा असतो ना, वेळच नसतो. आज पण मला अभ्यास करायचा आहे. मग आज का आलो आपण? तुम्हाला दोघांना फिरायचंय म्हणून ना? मनोज दादा, तू आता चित्राताईला घरी घेऊन जाणार ना? माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या की त्या दोघांचा दिवस होणार आहे. पण मी म्हणाले की नाही, त्या दोघांची फक्त कट्टी झालीये म्हणून चित्राताई आमच्याकडे राहतीये. आणि त्यांचं एकदा का भांडण मिटलं ना की मनोज दादा तिला घेऊन जाणार आहे. आता मित्रमैत्रिणींची नाही का भांडण होत, पण ती फार काय टिकत पण नाही. आणि मी बाबांना पण विचारलं होतं, तेव्हा त्यांनी पण मला हेच सांगितलं होतं. खरंच लहान मुलांच्या भांडणासारखंच आहे का आमचं सगळं? पण मनोज दादा, तुमची भांडणं कशावरून झाली? त्याचं काय ना मयू,
तुझ्या चित्राताईला असं वाटतं की मी खूप भांडकुदळ आहे का? मी खरंच भांडकुदळ? आता ते मला कसं कळणार? तू थोडी आमच्या इथे राहतोस. तरी पण कळतं ना आपल्याला. म्हणजे आपण नाही का आपल्या वर्गात नवीन आलेल्या मुलाकडे बघूनच सांगतो तसं. अच्छा, तसं म्हणतोयस का? हा. म्हणजे तुझ्याकडे बघून वाटतच तू भांडकुदळ असते. मनोज दादा, तू हसलास ना की प्रेमळ आणि मस्त दिसतोस. तू ना नेहमी असाच हसत राहा. ओके, यापुढे मी नेहमी हसत राहणार. प्रॉमिस. ये मयू, तुला माहितीये काय, आपल्या सगळ्यांना हसवणार काहीतरी दिसतंय मला. वाव, आईस्क्रीम. हा, खाणार तू? हो. चल. ये, तू घे. थँक्यू. वेलकम. चित्राताईला दे. ये खा. हा बोल आदित्य. काय चाललंय मॅडम? ए प्लीज हा, अभ्यास करते मी. कशाला डिस्टर्ब करतोयस? आधीच अच्छा, वर्षभराचा वेळ फुकट गेलाय माझा. ए काय रे, हसतोयस काय? पण खरंच माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. असं कसं विसरून गेले मी सगळं? तुम्ही संसारात गुंग झाला होता मॅडम. सो स्वीट. सो स्वीट म्हणे. संसारात गुंग होऊन अभ्यासाचं विसरून जाणं हे काही बरं लक्षण नाही हा आदित्य. हे बरं बोल, कशासाठी फोन केला होतास? मुख्य म्हणजे तुला थोडासा ब्रेक मिळावा यासाठी, आणि दुसरी गोष्ट अशी की चित्रा मनोजचं काय चाललंय हे विचारण्यासाठी. खमन आदित्य, त्या दोघांनी एकत्र यावं, त्यांना मोकळेपणा मिळावा म्हणून आपण बोलवलंय मनोजला इथे. मला नाही माहितीये काय करतात ते. ओके ओके ओके. हे बघ, त्यांचा पाठपुरावा करण्याचं आपलं काम संपलंय. दे आर फ्री बर्ड्स नाव. ओके. हे पण मेघना, आपलं काय नाही म्हणजे मला कुल्फी खावीशी वाटली तर मी काय करायचं? खायची मग, सिंपल आहे. अच्छा, खायची, सिंपल. अच्छा अच्छा अच्छा, तुला वधवून घ्यायचंय की तुझ्याशिवाय मला कुल्फी गोड नाही लागत है ना? ए पण बघ हा, कुल्फी खाऊन मला सर्दी बिर्दी झाली परीक्षेच्या वेळी तर तुझी जबाबदारी. मॅडम, तुम्हाला सर्दी वगैरे नाही झाली ना तरी जबाबदारी माझीच आहे, कळलं ना? बरं चल, ठेवते मी. नाक वर करून चालायचं ना तुला? चल बाय. ए ऐक ऐक ऐक, मग आपल्या नेहमीच्या कुल्फीवाल्या जवळ आहे. ओके, मी ऑफिस मधून निघालो की मी तुला फोन नाही करत, मी तुला मेसेज करतो. ओके. काय ना, माझ्याशी बोलल्यावर वेळ जातो ना तुझा. हो हो, जातोच. बरं चल, ठेव ना आदित्य. बाय. चल बाय. अरे अण्णा. अगं बाई, आला का? हा अण्णा, पोचलात का व्यवस्थित? काय अडचण नाही आली ना? हो हो हो, लगेच फोन करणार होतो, पण नाना आल्याबरोबर इथल्या व्यापात अडकलो. नाही नाही, हरकत नाही. चित्राच्या आईंची तब्येत कशी आहे? हो, बरी आहे. आता संधिवात म्हटला की सगळा कारभार हवेच्या लहरीवर. बरं नाना, मला सांगा की चित्रा कशी आहे? मी तुम्हाला शब्द दिलाय ना अण्णा, त्या दोघांना जोडीने तुमच्याकडे पाठवणार, आणि तसं होणार, खात्री आहे मला. मनोजला 2 दिवस आमच्याकडे राहायला बोलवलंय. हो, काय म्हणताय नाना? आलाय का तो? आलाय तर. सांगताय काय? हा. हो पण नाना, मनोज तीरशिंगे आहे. अण्णा, पण तो आता आपला आहे ना, मग त्याच्या वाकड्या शिंगांची आपण सवय करून घ्यायची, किंवा त्यांनी हे लक्षात ठेवायचं की आपल्या या वाकड्या शिंगांचा वापर आपण आपल्या माणसांवर करायचा नाही. काय नाना,
हे सगळं घडून आणणं तुम्हालाच जमलं. मी सगळं तुमच्यावर सोपवलं. हा निर्णय उत्तम होता. बरं नाना, मग कळवा मला काय ते. हो ठेवू? हो हो, ठेवा ठेवा. काय म्हणतात अण्णा? हो हो, बरेच बरेच. त्यांचा विश्वासच बसत नव्हता मनोज इथे राहायला आलाय आपल्याकडे. आपला तरी कुठे बसला होता. पण गणित सुटेल असं वाटतंय मला आता तरी. अहो, किती पुशारका दाखवला ना तरी त्याला सुद्धा पावलोपावली चित्राची आठवण येतच असणार आणि होतीच. चित्राला किती आठवण येत होती त्याची. आणि अहो, आत्ता लगेच अर्चूला सांगितलं सुद्धा, आम्ही दोघं जातो तुझं साहित्य आणायला म्हणून. हो का? मग दोघं एकत्र गेलेच साहित्य आणायला. आणि येताना ट्युशन वरून मयूलाही घेऊन येणार आहेत. काय सांगतेस काय? गुड 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 गुड. प्लॅन प्रमाणे होतंय सगळं आणि होणारच. अगदी. अरे या देसायांच्या घरातल्या प्रेमात मोठ्या मोठ्या हट्टी लोकांचे पीळ सैल झालेत. माई, काय ग? तासाभरासाठी मी बाहेर जाऊन येते. आदित्य मला बाहेरच भेटणार आहे, मग आम्ही दोघे एकत्र घरी येऊ. अरे बापरे, तासभर अभ्यास केला? काय ग तरी बाई, आदित्यला तरी समजायला हवं की नाही. एकतर आधीच उशीर झालाय फॉर्म भरायला. बाईसाहेबांच्या लक्षातच नव्हतं आपल्याला परीक्षा द्यायची ते. बरं त्याने आठवण करून दिली. आता हिने अभ्यास करायला नको का? आता बाहेर भटकायचे दिवस आहेत का हे? पण आदित्यला कोण सांगणार? आणि स्वयंपाकाचं काय? माई, मी येते ना लवकर. लवकर येते म्हणे. पण मुळात मी म्हणते आदित्यने बोलवायचं कशाला आता तिला? अभ्यास राहिला, स्वयंपाक राहिला. येते ना, काय येते हेडपट नुसती. जा अगं, आम्ही गंमत करतोय तुझी. आम्ही बघू काय ते. पण अभ्यासाचं मात्र तुलाच बघायला लागेल. आलेच. जा आता, हसत नको बसू. लागत बसली. कठीण आहे पोरीच. माधवी, माधवी. आले आले. अहो लवकर या, लवकर. ठेवा ठेवा ते सगळं बाजूला ठेवा. बसा बसा बसा. अहो तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. काय? अहो तो दाढीवाला देसाईवाडीत राहायला आलाय. जय हो. काय? पण तुम्हाला कोणी सांगितलं? अहो दुसरं कोण सांगणार? मेघनांनी सांगितलं. खरंच मेघनांनी सांगितलं? तुम्ही बघा आता, तो दाढीवाला त्या विचित्राला तिकडून घेऊन जाणार. जय हो, जय हो. हो हो. अहो मुळात त्याच्यासारख्या स्वभावाचा माणूस तिथे राहायला आला ना, ह्यातच सगळं आलं. होय हो. त्याला फोन करतो, दाढीवाल्याला. अहो पण आता कशाला? चुप. चहा प्या, चहा प्या. माझा पण पिऊन टाका. चुप बस. एक सेकंड. मी हॅलो. जय हो मनोजराव. अहो फार आनंद झाला हो, तुम्ही देसाईवाडीत गेलात राहायला. जय हो. काय मग आता श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन जाणार ना? हॅलो, काही काम होतं का तुमचं? नाही नाही, काम बिम काही नाही हो. मी फक्त एवढंच शुभेच्छा द्यायला फोन केला हो. आता पटकन चित्राला घेऊन जा तुमच्या घरी, किंवा तुमच्या गावाला घेऊन जा, किंवा कुलदेवतेला घेऊन जा. तुम्ही गेला नाहीत ना, म्हणून हे सगळं असं होत आहे हो. कुलदेवतेला घेऊन जा. सगळं तुम्हीच ठरवणार आहात का? माझ्या आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी काहीतरी शिल्लक ठेवाल का मला? जय हो मनोजराव. हा तुमचा चिडका स्वभाव तुम्हाला बदलायचा आहे. लक्षात आहे ना, मी सांगितलं होतं ते. बरोबर बरोबर. आणखीन चिडू नका, चिडू नका. मी ना फक्त आशीर्वाद द्यायला फोन केला हो. जय हो, जय हो. आणि बरं का, बाबाजींचं लक्ष आहे तुमच्यावर. घाबरू नका आणि रागवू नका. जय हो. जय हो. बाबाजींचं लक्ष आहे. जय हो. जय हो, जय हो.
कशी आहे? मस्त. वा 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 वा. अरे हो, तुझा अभ्यास चालू आहे ना? ते आजारी पडशील उगाच. नाही 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 आता का? गंमत करत होते म्हटलं ना. हे आदित्य, अरे ही मयू आहे ना? हो. मग इथे काय करतेय? मयू. मामा मामी मामा काय ग? हे काय करतेस? क्लासला गेली होतीस ना? गुड. एक कुल्फी खाणार आहेस का? आम्ही पण आईस्क्रीम खायला चाललोय. आम्ही म्हणजे? अरे म्हणजे चित्राताई आणि मनोज दादा ते आले होते आज न्यायला. मनोज दादा? आणि कुठे आहे तो मनोज दादा? तिकडे. तिकडे? चल बरं. ताई हाय. हाय. अरे नाही, ठीक आहे, बसा बसा बसा. आम्ही ते कुल्फी खायला आलो होतो. अच्छा. हो, ऍक्च्युली आम्ही पण मयूला आईस्क्रीम खायचं होतं म्हणून इथे बसलो होतो. आणि अर्चू वहिनीच्या ड्रेसचं सामानही आणायचं होतं आणि मयूला क्लासमधूनही आणायचं होतं. मग आम्ही डिस्टर्ब तर नाही ना केलं तुम्हाला? नाही नाही नाही. बरं चला आम्ही निघतो. अभ्यासात ब्रेक हवा म्हणून आलो होतो, तर परत जाऊन अभ्यासाला बसायचंय. हो चला आम्ही निघतो. तुम्ही बसताय ना?